म्हणजे आत्ता जे आरक्षण मिळालं ओबीसींना, मराठ्यांना ओबीसी मधून, त्याचा काही फायदा नाही म्हणजे? आता तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. बरं, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे असं जे मराठा समाजाची मागणी आहे तो विषय, आता तुम्ही प्रश्न विचारला अगोदर, तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण सरसकट द्या अशी जी मागणी मराठा समाजाची आहे, त्यातून ना मराठा समाजाचं हित आहे, ओबीसी समाजाचं हित आहे, काहीच हित नाही ना त्यामध्ये. ओबीसी समाजाचं जे 27% आरक्षण आहे त्यामध्ये तुम्ही जर मराठा समाज सगळा घालायचं म्हटला कसं शक्य होईल? आता ही एक रूम आहे, समजा ह्यात 200 लोक अगोदरच आहेत आणि 200 लोकांना हे पॅक आहे, परत तुम्ही 200 लोक घालायचे म्हणा तर काय होईल? नुकसान होईल. कोणाला त्याचा उपयोग होणार नाही, कोणाला त्याचा फायदा होणार नुकसान कोणाचं होईल? नाही. ओबीसीचंच होईल ना. जे अगोदर ओबीसी आहेत त्यांचं होईल की नव्यानं समजा एक आलेल्यांचे? अशक्त घोडा इथं बांधलाय, एक सशक्त आहे, त्याला खायला डाळ घातलेली आहे, ज्याला खायला चांगलं खुराक घातलं आहे आणि ज्याच्या पुढं वाळली वैरण टाकलेली आहे, दोघाला म्हणले आता तुमची दोघांची रेस लावायची आहे, तर सशक्त घोडाच पुढं जाईल ना. अशक्त कसा जाईल सांगा? सामाजिक रचनेमध्ये जी लोक सशक्त आहेत त्यांना तुम्ही अशक्त जी लोक आहेत त्या प्रवर्गात टाकायचं म्हटलं तर ते खालची लोक मरून जातील.